मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा नुकताच डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म पूर्ण झालेला आहे आणि त्यांना आता PCIची एक्झिट एक्झाम द्यावी लागणार आहे, जी की NBEMS नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल एक्झामिनेशन घेणार आहे. तर या एक्झामची फी खूप भरमसाठ आहे. 5,900 रुपये इतकी फी, ज्यामध्ये 5,000 रुपये एक्झाम फी, 900 रुपये GST आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ आहे की एक्झामची फी कमी होईल का, फॉर्म भरावा की नाही भरावा. तर फॉर्म भरायचा की नाही भरायचा याचं डिसिजन कसं घ्यायचं त्याबाबत थोडंसं मी मार्गदर्शन करतो. यावरून तुम्ही निर्णय घ्या. लक्षात घ्या, आत्ताच तुमचा डिप्लोमा पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी एक्झिट एक्झामचं नोटिफिकेशन अचानक आलेलं आहे आणि हार्डली एक महिना अगोदर तुम्हाला कळलं की एक्झिट एक्झाम होणार आहे. त्यामुळे फारसा वेळ तुम्हाला मिळालेला नव्हता. आणि जर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेतलंच असेल तर तुम्ही लगेचच ही आत्ता येणारी एक्झिट एक्झाम देऊ नका. आणि बऱ्यापैकी अनेकांना मी सांगेल की आत्ताची ही पहिली एक्झिट एक्झाम देऊ नका. 3-4 महिन्यानंतर जानेवारी फेब्रुवारी किंवा फेब्रुवारी मार्चमध्ये पुन्हा एकदा सेम एक्झिट एक्झाम होईल, ती द्या. कारण तोपर्यंत तुम्हाला वेळ मिळतो आहे अभ्यासासाठी. सिलेबस पाहून प्रॉपर 3 जे काही पेपर होणार आहेत त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत, कुठला सब्जेक्ट हार्ड जातो आहे, कुठला इझी जातो आहे, प्रॉपरली वेळ देऊन स्टडी करा. स्टडी करून पेपर द्या. जर एवढी फी भरायची आहे आणि ती एक्झाम द्यायचीच आहे ना, तर अभ्यास करून एक्झाम द्या. आता अचानक नोटिफिकेशन आलं, तुमच्याजवळ वेळ कमी होता आणि द्यायची म्हणून एक्झाम देऊन आला, त्याला काही अर्थ नाही. आता तुम्ही इनफ कॉन्फिडंट आहे, तुमच्याकडे कॉन्फिडन्स आहे तेवढा की मी डिप्लोमाला शिकलेलो आहे, त्या बेसिसवरती मी एक्झाम देऊ शकतो, तर तुम्ही नक्कीच आत्ता एक्झाम ती द्या. पण आता तुमचा प्रॉपर स्टडी झालेला नसेल तर प्लीज मी असं रिक्वेस्ट करेल तुम्हाला, मी असं सांगेल तुमच्यासाठी, तुमच्या हितासाठी सांगेल की 3-4 महिन्यानं किंवा 5 महिन्यानं फारसा फरक पडणार नाही. तो वेळ अभ्यासाला द्या. इतकी फी जर भरायचीच आहे तर प्रॉपर अभ्यास करून ती एक्झाम द्या, जेणेकरून पहिल्या अटेम्प्टमध्येच तुम्ही पास व्हा. ट्रायल म्हणून द्यायचे देऊ शकता, पण मला वाटतं की ट्रायल म्हणून एवढी अमाऊंट भरणं त्याला काही अर्थ नाही आहे. कारण पेपर झाल्यानंतर पेपरचा पॅटर्न तर असाही तुम्हाला कळणारच आहे किंवा पेपरमध्ये कसे क्वेश्चन आलेले ते तर पेपर झाल्यावर कसंही कळणार आहे. त्याऐवजी आत्ता जो वेळ आहे, पुढच्या 4-5 महिन्यांचा वेळ स्टडी करण्यासाठी द्या आणि प्रॉपर स्टडी करून सिलेबस पाहून त्या ठिकाणी तुम्ही निर्णय घ्या की कशा पद्धतीनं, तेव्हा मग एक्झाम द्या फेब्रुवारी मार्चमध्ये. अर्थात एक्झामचा पॅटर्न काय आहे, 3 पेपर असणार आहेत, 1, 2, 3. प्रत्येक पेपरमध्ये 50% मार्क्स पाडणं गरजेचं आहे. म्हणजे 150 मार्क्सचा पेपर आहे तर 75 मार्क्स पडणं, प्रत्येक पेपरमध्ये 75 मार्क्स पडणं गरजेचं आहे. आणि अर्थात तोपर्यंत यदा कदाचित जर NBEMS ऐवजी दुसऱ्या कुठल्या अथॉरिटीला एक्झाम घ्यायला सांगितली, तेव्हा जर कदाचित एक्झामची फी अजूनही खूप कमी झाली भविष्यातल्या एक्झिट एक्झाममध्ये, किंवा पेपरचा पॅटर्न थोडाफार जर चेंज झाला तर चांगलीच गोष्ट आहे. सध्या जर तुमचा स्टडी झाला नसेल ना, तर मी सांगतो 5-6 महिने फार मोठा विषय नाही आहे. तो वेळ अभ्यासाला द्या. तो वेळ अभ्यासाला देऊन मग प्रॉपर स्टडी करून एक्झिट एक्झाम द्या. आशा करतो मी जी माहिती सांगितली ती हेल्पफुल ठरली जाईल, तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायला हेल्प झाली असेल. ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी एक्झिट एक्झामला विद्यार्थी आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.